नमस्कार, कशा आहात सगळे? जय शिवराय. आता आम्ही आहोत भोसरीमध्ये. म्हणजे इथं आमचा चित्रपट शूट झाला आहे, बॅक टू स्कूल नावाचा. तर इथून आम्ही चाललोय आता फुगे साहेबांना भेटायला. म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता आहेत ते, त्यांना भेटायला. इथं आम्ही जवळ लॉकडाऊन मध्ये 2-3 महिन्यापेक्षा जास्त काळ काढला, बरोबर ना? बरोबर. तर असं चालू आहे आता. बघूयात आता सरांना भेटायला आलोय आम्ही. सरप्राईज ब्लॉग आहे त्यांना. आता काय म्हणतात ते तिथे गेल्याच कळून. हे तुम्हाला समोर निर्गिलीचं झाड दिसतं का? निर्गिलीच आहे ना हे कडुलिंबाचं आहे. निलगिरीचं झाड अजून पुढे आहे थोडस. हा, कडुलिंबाचं आहे काय? हा, निलगिरीचं पुढे. निर्गिलीचं झाड हे एक त्या स्पॉटची ओळख होती. काही दिवसापूर्वी ते झाड तोडलं होतं, तर ते पुन्हा फुटलं होतं त्याच्यानंतर. तसंच लॉकडाऊनचा पिरियड होता तो. मजा यायची शूटला पण. इराणी चहा. हा, हे निर्गिरीचं झाड समोर दिसलं का? निर्गिरीचं झाड तिथून वळायचं आणि मग हा सरांचे पुढं आता एका पाठोपाठ एक असे 3 ते 4 बंगले एकाच लाईन मध्ये आहेत त्यांचे, सगळ्या भावांचे मिळून. आय थिंक सरच पुढे येत काय ना, तिकडे हात केला वाटतं सरांनी. हात वरती केला त्यांनी. हात केला त्यांनी. हात वरती केला. हात वरती केला. हा सरांचा मस्त असा बंगला. माझ्या गाडीच्या लाईट मुळे चांगला चमकतोय. आम्ही तेव्हा पण गाडी इथंच पार्क करायचो, आता जिथं करतो. इथं एक पेरूचं झाड होतं आणि त्याचे पेरू खूप टेस्टी लागायचे. पेरू. कारण सरांच्याकडे गावरान गाई आहे. त्या गावरान गाईचे शेणाचं खत इकडे ह्या पेरूला राहायचं आणि त्याच्यामुळे ते अजून टेस्टी लागायचं. तर सर पुढे आहेत. मला चक्कलीचं नारळ ते सगळं विखे आणि लंकेमध्ये व्हिडिओ ब्लॉग चालू आहे. सरप्राईज ब्लॉग आहे तुम्हाला तो. अहो, आग नाही लावली तर कसं चालायचं? तुम्ही मला काही कळत नाही, फुलापासून यायला एवढं वेळ लावला. तुम्ही नाही. मुंगीवरती वगैरे गाडी ठेवून फोन पण केला, तिने उचलला नाही. कोणाला केला का? केलं आला असेल मॅडम. तुमचं जावयांचं स्वागत आहे. माझी लेख पण सरांच्या बंगल्यात. ह्याच बंगल्याला आपण काय काय केलं होतं सर? सांगू तुला बस. ते वरती माझं किचन होतं त्यावेळेला. हा, म्हणजे सिंगपूरचं गाव आहे ना. द्या एक ग्लास पाणी घ्यावा. लेटर नाही, आलेल्या पाहुण्याचा आदर करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे ह्या परदेशातून आल्या का माग?